तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातल्या आमदारांना 4 निकषांवरती मंत्रिपद देणार आहेत। त्याचे निकष काय आहेत ते आपण पाहूयात। 1, पक्ष वाढवण्यात योगदान देणाऱ्यांचा विचार केला जाईल। मंत्रिपद देताना हा महत्त्वाचा विचार होईल। निवडणूक प्रचारात आमदारांनी किती साथ दिली ही बाब मंत्रिपद देताना विचारात घेतली जाईल। दुसरं म्हणजे प्रादेशिक आणि जातीय समीकरणांच्या समतोल सुद्धा साधला जाणार आहे। तिसरं, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंत्र्यांची निवड केली जाईल। आणि चौथं म्हणजे परफॉर्मन्स हा मंत्रिपद देताना अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। खास करून हे निकष माजी मंत्री आणि आमदारांना लावले जाणार आहेत। त्यानुसार काही मंत्रिपद ही फिरती ठेवली जाऊ शकतात असंही कळतंय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, 4 निकष लावलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिपद दिली जातील असं कळतंय, काय अधिक माहिती? आपण जर बघितलं तर एकनाथ आता मंत्रिपदांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आता नेमकं मंत्रिपद देताना कुठल्या मुद्द्यांवरनं मंत्रिपद द्यायची, कुणाला प्राधान्य द्यायचं आणि कुणाचा पत्ता कट करायचा यासाठीच मुळात कुणाला मंत्रिपद द्यायचं यापेक्षाही जास्त कुणाला मंत्रिपदापासून थांबवायचं यासाठीचं हे फिल्टर एकनाथ शिंदे यांच्याकडनं लावण्यात येत आहे। पक्षवाढीसाठी ज्यांचं योगदान आहे त्यासोबतच पक्ष संघटना वाढीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं आमदार असताना गेल्या 5 वर्षातला किंवा एखादे नवीन आमदार झाले असेल तर त्यापूर्वी त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणचा परफॉर्मन्स कसा होता हे निकष लावले जातील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण आपल्याला अधिक बळ संघटनेला पक्षाला देऊ शकेल यासोबतच आपण जर बघितलं तर जातीय आणि राजकीय प्रादेशिक समीकरणाचा समतोल एकनाथ शिंदे त्यांच्या विस्तारादरम्यान साधणार आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आपण पाहतोय कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे हे येत्या काळामध्ये मंत्रिपदांचं वाटप करत असताना महत्त्वाचे निकष लावतायत आणि त्याबरोबरीनं प्रादेशिक समतोल राखण्याचं काम आणि सामाजिक समतोल राखण्याचं कामही या माध्यमातून करणार आहेत।